श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण जॉन आणि त्रिशाच्या लव्ह स्टार्टिंगवाल्या पास्टमध्ये गेलो होतो. तिथे तिच्याच मित्रांनी तिच्या शरीरासाठी घाणेरडा खेळ मांडलेला पाहिला होता. आता या भागात आपण जॉन तो खेळ कसा मोडणार हे पाहणार आहोत. अजिबात वेळ न दवडता भागाकडे वळूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 17. जॉनने जोरात दरवाजा ढकलला तसा दरवाजा लावणारा मुलगा जोरात मागे ढकलला गेला. मागचा मुलगा पडल्याने सर्वांनी मागे वळून पाहिलं. जॉन त्या सर्वांना डोळ्यात राग घेऊन बघत होता. सगळं काही मान्य असायचं त्याला, पण एका मुलीची अब्रू लुटलेली नाही. त्याने एकदा बेडवर झोपलेल्या मादक हालचाली करणाऱ्या त्रिशाकडे पाहिलं. त्याला लगेच कळालं की तिला लव्ह ड्रग्ज दिलेले आहेत ते. त्याने रागाने पुन्हा त्या मुलांवर नजर टाकली. खाली पडलेला मुलगा उठून उभा राहिला. तसा जॉनने आणखी एक पंच त्याच्या पोटात मारला. तसा तो विव्हळत खाली वाकला. तो जसा खाली वाकला, जॉनने दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीत वरून दुसरा पंच मारला. आधी पोट आणि लागोपाठ पाठीत मारल्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. वेदनेने तडफडत तो तसाच खाली बसला. त्याची अवस्था बघून बाकीची मुले घाबरली होती. त्यांनी त्या विव्हळणाऱ्या मुलाला उचललं आणि घाबरतच रूमच्या बाहेर निघून गेले. जॉनशी 2 हात करण्याची हिंमत नव्हती त्यांच्यात. तसा जॉन त्या मुलीजवळ गेला. हे गर्ल, आर यू ओके? हे. जॉन तिच्या गालावर थोपटत तिला विचारत होता, कारण ती काय करत होती तिचं तिलाही कळत नव्हतं. ती फक्त स्वतःच्या शरीरावर हात फिरवत अंगातली पेटलेली आग शांत करण्याचा प्रयत्न करत होती, जी की स्पर्शाशिवाय शांत होणारी नव्हती. तिच्या गालाला जॉनच्या हाताचा स्पर्श झाला आणि ती आणखीनच पेटून उठली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे ते काळे डोळे, गोरा रंग, हिरोसारखा लुक, वेल मेंटेन बॉडी बघून तिला सहन होत नव्हतं. तिच्या डोळ्यातली ती आग बघून त्यालाही कळालं की या सिच्युएशनमध्ये तिला त्याची गरज आहे. काय करू? मलाच काही करावं लागेल का? पण मी कसा? माझी ना ओळख ना पाळख, आणि ओळखीचेच तिच्या या अवस्थेचे कारण बनले. काय करू? करू का धाडस? ती मला नंतर वाईट तर नाही ना समजणार? तो त्याच्या विचारातच होता की त्याला काहीतरी जाणवलं. तिने त्याचा हात धरून त्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली होती. त्याला तिची ही अवस्था बघवत नव्हती. त्याने स्वतःचा हात सोडवून घेतला आणि दरवाजाजवळ गेला. दरवाजा लावून घेतला आणि पुन्हा तिच्या जवळ आला. सकाळी 4:30च्या दरम्यान त्रिशाला जाग आली. तेव्हा तिला संपूर्ण शरीरात भयानक वेदना जाणवत होती. डोकं जड झालं होतं. उठताना पोटात दुखत होतं. तरीही हळूहळू उठून बसली होती. थोडं रिलॅक्स झाल्यावर तिला जाणवलं की तिच्या अंगावर कपडे नाहीयेत. तशी तिची नजर बाजूला गेली. जॉन तिच्या बाजूला शांतपणे झोपलेला होता. एक क्षण ती त्याच्याकडे बघतच राहिली. अचानक तिला रात्रीची घटना आठवली. जरी नशेत होती तरीही रात्रीची एकूण एक गोष्ट तिला आठवत होती. तसं तिचे डोळ्यातून अश्रू वाहून लागले. तिच्या मित्रांनीच तिला धोका दिला म्हणून वाईट आणि राग दोन्हीही खदखदत होतं. ती उठण्यासाठी बाजूला आधारासाठी चापस पडू लागली. तसा तिच्या हाताचा धक्का लागून बाजूच्या टेबलवरचा ग्लास फटकन पडून फुटला. अचानक झालेल्या आवाजाने जॉन दचकून उठला. तशी त्याची नजर तिच्याकडे गेली. तीही त्याच्याकडेच बघत होती. तो तिच्याकडे बघत उठून बसला. तिचा काही गैरसमज होऊ नये म्हणून तो तिला समजावणार तर तीच बोलू लागली. थँक्यू सो मच, त्रिशा म्हणाली. तो न समजून तिच्याकडे बघत होता. ती थँक्यू कशाबद्दल बोलतीये त्याला कळत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिलाही कळालं की तो काय विचार करत असेल ते. थँक्यू यासाठी की तुम्ही माझा जीव वाचवलात आणि मला रात्रीचं सगळं आठवतंय. मी कितीही नशेत असले ना तरीही आदल्या दिवशी काय झालेलं ते सगळं आठवत असतं मला. खरंच थँक्यू. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी.
नाहीतर त्या वासनांध कुत्र्यांनी माझे लचके तोडून खाल्ले असते. शेवटी त्रिशा मोठ्याने रडू लागली. ऐका ना, प्लीज तुम्ही रडू नका. सगळं ठीक आहे. फक्त ते रात्रीसाठी सॉरी. म्हणजे ते गरजेचं होतं म्हणून मी तुमच्याजवळ. जॉनला जास्त बोलता येईना. पहिल्यांदाच त्याचा संग झाला होता, तोही अशा तऱ्हेने. प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. माहितीये मला ते गरजेचं होतं. त्याशिवाय मी वाचले नसते. आणि माझी जगायची खूप इच्छा आहे. काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. काहीतरी बनवून दाखवण्याची इच्छा आहे. त्यामुळे इतक्या लवकर मरायचं नव्हतं मला. त्रिशा आपले डोळे पुसत त्याच्या मनातून अपराधीपणाचा भाव काढून टाकत म्हणाली, एक विचारू का? राग येणार नसेल तर. जॉन जरा घाबरतच विचारत होता. हो, विचारा ना. त्रिशा हसून त्याच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही म्हणजे आपण लग्न करायचं का? आधी जरा घाबरत आणि नंतर एका दमात त्याने तिला विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याला ती मनापासून आवडली होती. झालेल्या प्रणयानंतर रात्रभर तो तिचाच विचार करत होता. आता लग्न करायचं तर हिच्याशीच, असं मनाशी पक्क ठरवून घेतलं होतं त्याने. मात्र आता विचारताना त्याला धाकधूक झाली होती. असं पहिल्याच भेटीत विचारल्यानंतर ती काय विचार करेल म्हणून विचारताना काहीसा बिचकला होता. माझी काही हरकत नाही, पण मला लव्हर्सची लाईफ जगायची होती. त्रिशा खाली मान घालत म्हणाली. कोणी आहे का? त्याने विचारलं, कारण त्याला स्वतःमुळे तिच्या प्रेमात अडथळा आणायचा नव्हता. तसा तिने डोक्यावर हात मारून घेतला. अहो, मी तुमच्यासोबतच म्हणते. आवडले तुम्ही मला, पण थोडी लाईफ एन्जॉय करायची आहे मला. तुमची हरकत नसेल तर. त्रिशा हसून म्हणाली, ठीक आहे, बट मला ते रुसवा फुगवा काढता येत नाही. जॉन खाली मान घालून म्हणाला, त्यात काय एवढं? किसने आपोआप रुसवा निघून जातो. त्रिशा बिनधास्तपणे म्हणाली. ती तिच्या फ्रेंड्सचं बघत होती, त्यामुळे हाच तिचा एक समज होता. पण मला किसही करता येत नाही. जॉन भोळा चेहरा करत म्हणाला, मी सांगते ना, हे बघा, असं करायचं. असं म्हणत तिने त्याला किस करायला सुरुवात केली. ती त्याला सांगायला गेली होती आणि त्याच्या ओठांतच गुंतून बसली. त्याला आयडिया आल्यावर त्यानेही तिच्या ओठांसोबत खेळायला सुरुवात केली. त्याला खरंच किस करायला जमत नव्हतं. आता तर त्याला ट्रेनर भेटली होती. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली. लव्ह ॲट फर्स्ट साईट याबद्दल मी फक्त ऐकून होते, पण आज प्रत्यक्ष अनुभव आला. खरंच असं असतं का? ती त्याच्यापासून बाजूला होऊन त्याला विचारत होती. असेलही कदाचित. माझा अनुभव तरी तेच सांगतोय. जॉनही तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. तशी ती खुश होत हसली. त्रिशाच्या मनात जे शब्द आले त्या शब्दांनी तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. जॉननेही प्रत्युत्तर दिलं आणि पुन्हा तिला घेऊन बेडवर आडवा झाला. तिला आपल्याबद्दल सगळं माहीत असावं म्हणून त्याने तिला स्वतःबद्दल सांगितलं होतं. तो एका माफियासाठी काम करतो हे त्याला तिला सांगणं गरजेचं वाटलं. तिलाही त्यात काही हरकत नाही असे तिने त्याला सांगितलं होतं. तिनेही तिच्याबद्दल सर्व माहिती त्याला सांगितली होती. नवीन आयुष्याची सुरुवात दोघांनी काहीही लपवून न ठेवता केली होती. जॉनने तिला स्वरक्षणाचे धडे शिकवले होते. तीही मनातून शिकली होती. नंतर तिला स्वतःचा बचाव करण्यासाठी इतर कोणाची गरज पडली नव्हती. जॉन आणि त्रिशाची लव्ह स्टोरी, तिची परिस्थिती अमरला माहीत झाली होती. त्यामुळेच अमरने तिला वाणीची सुरक्षाकर्ता म्हणून निवडलं होतं. वर्तमान काळ. त्रिशू, ए त्रिशू. जॉन आवाज देत होता, पण ती त्यांच्या पहिल्या भेटीच्या आणि त्यानंतरच्या प्रेमाच्या त्या गोड आठवणींमध्ये खोलवर रुतून बसली होती.
त्याचा आवाज तिच्या कानांपर्यंत पोहोचतच नव्हता. तसा एक जोराचा आवाज त्या दोघांच्या कानांवर पडला. काय चाललंय इथे? दरवाजातून अमर आत येत म्हणाला. केव्हाची तो त्यांची वाट बघत होता, पण हे खाली आले नव्हते म्हणून तोच वर आला आणि त्याच्या जोरदार आवाजाने ती सुद्धा भानावर आली. केव्हाची वाट बघतोय मी खाली? अमर आवाज चढवत म्हणाला. तसे दोघेही घाबरले. सॉरी बॉस, ते जरा बोलत होतो. जॉन घाबरत म्हणाला. तुमचं गुलुगुलू करून झालं असेल तर चला आता खाली, अमर म्हणाला आणि पुढे निघून गेला. तसा वेळ न दवडता हे दोघेही त्याच्या मागेच निघाले. आता थोडंसं आपण संतोषकडे पाहूयात. त्याच्या मनात वाणीबद्दल काय विचार सुरू आहेत ते जाणून घेऊयात. वाणी, उद्यापासून तयार राहा राणी, तुझा राजा येणार आहे तुला घेण्यासाठी. संतोष एकटक काल चोरून लपून काढलेल्या तिच्या फोटोकडे बघत म्हणाला. त्याने त्याचे घाणेरडे ओठ तिच्या फोटोवर टेकवले आणि हसू लागला. संतोष, संतोष, संतोष. हा संतोष नावाचा काळा नाग काय खेळी खेळणार काय माहीत आता. अमर, जॉन आणि त्रिशा वाचू शकतील का तिला त्याच्या या घाणेरड्या चालीतून? कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि आणखी एक कळकळीची विनंती करायची होती की मागच्या काही दिवसांपासून खूप रिस्पॉन्स कमी झाला आहे, आधीसारखा प्रतिसाद मिळत नाही आहे. तर विनंती आहे की कृपया प्रतिसाद देत राहा. कथा कशी वाटते, भाग कसा वाटतोय कळवत राहा, त्यामुळे मला खूप मदत होईल. धन्यवाद.